अभी आपने उनकी बातचीत हुई है क्या, और आने वाले समय भी आपको लगता है इनसे बात करने के लिए अलायंस पार्टनर और सरकार फॉर्म करना है तो उनको साथ में लेने की जरूरत होगी? बातचीत हुई नहीं, बातचीत करने की उम्मीद है। मेरी बातचीत खाली 2 लोगों के साथ हो गई, खड़गे साहब एंड सीताराम येचुरी, और वो अन्य साथियों के साथ बातचीत करेंगे और फिर हमें संदेशा देंगे कि दिल्ली में मिलना है या नहीं। हो सकता है कि कल मिलने की स्थिति पैदा हो सकती है। सातारामध्ये पार्टियों को तोड़ा, पार्टियों को अलग किया, लेकिन उसके बाद के अभी के जो नतीजे हैं वो ये बताते हैं कि इस तरह की टूट-फूट जनता को बर्दाश्त नहीं है, वो इसे पसंद नहीं करती। नहीं, बिल्कुल सीधी बात है। जो पार्टी तोड़ने का काम उन्होंने किया, जो गलत तरीके उन्होंने अपनाए, इसकी रिएक्शन इस वोटिंग में लोगों ने दी है और हमें खुशी है कि ये गलत रास्ते पर एक राजनीति जो जिम्मेदार राजनीति उस रास्ते से जा रही थी, उनको जो कोई सबक सिखाने की आवश्यकता थी वो सबक आम जनता नहीं सिखाए, ये अच्छी बात साताऱ्याची जागा तुम्ही पाण्यात भिजवून ती परत आणली होती, त्यावेळेस तो विजय मिळाला होता, परंतु आता साताऱ्याच्या जागेवर पराभव पाहायला मिळत आहे. कुठे कमी पडला असं वाटतं? माहिती घेतली नाही, कारण आत्ताच त्याचं अजून काउंटिंग सुरू झाली नाही आणि थोडक्यात ही सीट जाते असं दिसतंय. म्हणजे ती काही नकार देण्याचा अर्थ नाही. त्याच्या खोलात आम्ही जाऊ, पण आम्हाला विश्वास आहे की सातारा जिल्हा हा राष्ट्रवादीच्या दृष्टीनं एक महत्त्वाचा घटक आहे आणि वो स्थिती आमची कंटिन्यू राहील. Considering BJP has not crossed the majority mark, and also considering your experience, who do you think will be the next CM of the country? I can't tell you anything. We are not sure whether we will be able to form a government. As I said, we will discuss with our colleagues and decide next course of action. महायुतीच्या नेत्यांकडून आता प्रतिक्रिया अशी येते की जातीय तेढ आणि जातीय ध्रुवीकरण हा महाविकास आघाडीचा फायदा झालेला आहे खरंच असं झालं का? जरांगे फॅक्टर एकदम मोठा इम्पॅक्ट झाला का? कारण की मराठवाडा आणि विदर्भामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये याचं गणित दिसतंय. असं की लोकांनी त्यांना दूर केलेलं, आता ते दूर केल्याच्या नंतर कुठेतरी त्याची कारणमीमांसा करून डायव्हर्ट करण्याच्या संबंधीचा विचार आहे. याच्यात काही तथ्य नाही. हा निकाल महाराष्ट्रातल्या जनतेने विचारपूर्वक घेतलेला आहे. इथं बदलाची आवश्यकता आहे, परिवर्तनाची आवश्यकता आहे. गेले 10 वर्षाचं राज्य त्या लोकांनी मधल्या 2.5 वर्ष सोडली ते जनतेने पाहिलेलं आहे आणि त्याला स्वतःच अशा प्रकारचा निकाल हा लोकांनी घेतला. बीजेपी 250 से नीचे है, ऐसे में अलायंस पार्टनर उनके साथ कितना सस्टेन करेंगे और अगर वो हटते हैं तो क्या यूपीए फॉर्म करने की कंडीशन में है क्या सरकार, और उसके लिए आप बचेंगे? ये मैंने बताया कि हम कल ही बैठेंगे, बात करेंगे. कई हमारे साथी यहाँ नहीं है. ये डिसीजन कोई इंडिविजुअल एक पार्टी नहीं लेगी, ये डिसीजन कलेक्टिव डिसीजन होगा. कलेक्टिव सोच चाहिए और ये काम अगले 2-3 दिन में हो जाए. अपक्ष उमेदवार विशाल पाटील आता विजयी झालेत अशा पद्धतीची माहिती समोर येते. विशाल पाटील सांगली ठीक आहे, विजय झाले तर त्यांचं अभिनंदन. विनंती केली होती ठाकरेंना की कुठेतरी काँग्रेसला ती सीट दिली गेली पाहिजे. निर्णय झाला, निकाल झाला, ते विजयी झाले. आता कशाला पवार साहेब 10 न्यायाधीशांनी जवळपास पत्र लिहिलं होतं. पवार साहेब, इंडिया अलायंस आने वाले वक्त में नीतीश कुमार जी के लिए डेप्यूटी प्राइम मिनिस्टर ये ऑफर भी कंसिडर करेगी? इस इशू के बारे में हमारे यहाँ डिस्कशन ही हुआ है. जब तक बात नहीं होती, कलेक्टिव थिंकिंग नहीं होता, तब तक इस बारे में कुछ जवाब देना ठीक नहीं. थोड़ा रुकिए 1-2 दिन.